विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापिका सुनीता शिंदे, SM ज्युनियर कॉलेज नंदुरबार. माझा अध्यापन विषय शिक्षणशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 शिक्षण याला सुरुवात केली होती आणि ह्या प्रकरणातील आपण शिक्षणाचा अर्थ, शिक्षणाची संकल्पना, भारतीय शैक्षणिक विचारवंतांनी दिलेल्या व्याख्या आणि पाश्चात्य शैक्षणिक विचारवंतांनी दिलेल्या शिक्षणाच्या व्याख्या हे मुद्दे आपण अभ्यासले. आज आपण या प्रकरणातील पुढचा मुद्दा सुरू करणार आहोत. या मुद्द्याचं शीर्षक आहे शिक्षणाचे विविध स्तर किंवा याला टप्पे असं म्हटलं जातं. बघा, तुमच्या पुस्तकात पान नंबर 2वर हा मुद्दा सुरू झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा शिक्षणाचे विविध स्तर किंवा टप्पे याचा एक ओघ तक्ता दिलेला आहे आणि या ओघ तक्त्याची सुरुवात बघा खालून वर याप्रमाणे आपल्याला बघायचं आहे. तर शिक्षणाचा पहिला स्तर किंवा पहिला टप्पा आहे पूर्व प्राथमिक शिक्षण. याला आपण म्हणजे यात बालमंदिरच्या शिक्षणाचा समावेश होतो. याचा वयोगट किती असतो? 3 ते 6 वर्ष हा याचा वयोगट असतो. त्यानंतर बघा हा ओघ तक्ता वर जातोय. निम्न प्राथमिक शिक्षण हा दुसरा टप्पा आहे. यामध्ये इयत्ता 1ली ते 5वीपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश होतो. त्यानंतर तिसरा टप्पा आहे उच्च प्राथमिक शिक्षण. यामध्ये इयत्ता 6वी ते 8वी या वर्गांचा समावेश असतो. त्यानंतर पुढचा टप्पा आहे माध्यमिक शिक्षण. यामध्ये इयत्ता 9वी ते 10वी या 2 वर्गांचा समावेश असतो, जो टप्पा तुम्ही आता नुकताच संपवलेला आहे. नंतर पुढचा स्तर आहे उच्च माध्यमिक शिक्षण. यामध्ये इयत्ता 11वी ते 12वी या वर्गांचा समावेश होतो. म्हणजे या टप्प्यात तुम्ही आता प्रवेश केलेला आहे उच्च माध्यमिक शिक्षणात. आणि शेवटचा टप्पा किंवा स्तर आहे उच्च शिक्षण. यालाच विद्यापीठीय शिक्षण म्हणजेच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण असं म्हटलं जातं. तर बघा, आता हे टप्पे किंवा स्तर आपण पाहिले. तर यामध्ये आपण जे उपघटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये पहिला उपघटक आहे प्राथमिक शिक्षण. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक शिक्षणाला सर्व शिक्षणाचा पाया असं म्हटलं जातं आणि हा पाया जेवढा मजबूत आणि भक्कम असेल तर तेवढी शिक्षणाची इमारत जी आहे ही चांगल्या प्रकारे उभी राहू शकते. मग प्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण म्हणून ओळखलं जात असतं. मग आपण बघा या वरच्या ओघ तक्त्यामध्ये जे स्तर आणि टप्पे मी तुम्हाला वाचून दाखवले, तर यामध्ये 2 भागात त्याचं विभाजन केलेलं आहे. 2 भागात हे विभागलेलं आहे प्राथमिक शिक्षण. म्हणजे इयत्ता 1लीपासून ते 5वीपर्यंतचं जे आहे शिक्षण त्याला निम्न प्राथमिक शिक्षण असं म्हटलं जातं आणि इयत्ता 6वी ते 8वीपर्यंतचं जे प्राथमिक शिक्षण आहे त्याला उच्च प्राथमिक शिक्षण असं म्हटलं जातं. मग बघा, शिक्षणाचा जो बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा जो अधिनियम आहे 2009, तर याला RTE राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार आणि कायद्याअंतर्गत संपूर्ण भारतात 6 ते 14 हा जो वयोगट आहे, तर या वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण हे मोफत, सक्तीचं आणि सार्वत्रिक करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय की विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश. आणि मग यासाठी प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थी केंद्री बनवण्यात आले. विद्यार्थी केंद्री याचा अर्थ काय की शिक्षणाचा जो सर्व काही खटाटोप आहे हा विद्यार्थ्यासाठी म्हणजे संपूर्ण शिक्षण प्रक्रिया ही विद्यार्थ्याच्या सभोवताली फिरत असते. म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी, कोणताही बालक वंचित राहू नये, लांब राहू नये, यासाठी मग आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत किंवा जे वंचित घटक आहेत तर यांच्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात. मग त्यामध्ये मध्यान्ह भोजन, मधल्या वेळेचं जेवण, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा यासाठी या योजना राबविण्यात येतात. बघा आपल्या शाळेमध्ये सुद्धा तुम्ही हे सगळं या योजना पाहिलेल्या आहेत. मधल्या वेळेचं भोजन तुम्हाला 8वीपर्यंत ही योजना होती. मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप. म्हणजेच काय की विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये, प्रत्येक
शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे आणि तो त्याला मिळाला पाहिजे. म्हणून मग हा बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 जो आहे, हा राईट टू एज्युकेशन हा या ठिकाणी याची सुरुवात करण्यात आली. मग केंद्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या 27 ऑगस्ट 2009च्या राजपत्रात राईट ऑफ चिल्ड्रेन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 या अन्वये 6 ते 14 या वयोगटातील सर्व बालकांना मोफत, सक्तीचं आणि सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण पुरवण्याची, त्यांना शाळेत प्रवेश देण्याची, फक्त प्रवेश देणे नव्हे तर त्यांची उपस्थिती शाळेत टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात येतात. आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आता शासनावर आहे. तर बघा, अशा प्रकारचा हा आपल्या देशामध्ये जगातील पहिलाच अधिनियम आहे की ज्याची जबाबदारी शासनावर आहे बालकांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण करून घेण्यासाठी. मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत. बघा, पान नंबर 3 बघा. तर सांगा पाहू यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे बघा, की शुभमने मोफत आणि सक्तीचं शालेय शिक्षण पूर्ण केलेलं आहे, तर त्याने कोणत्या स्तरापर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. माझा आपण जो हा ओघ तक्ता अभ्यासला, हा ओघ तक्ता तुम्ही बघा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधा की शुभमने मोफत आणि सक्तीचं शालेय शिक्षण पूर्ण केलं, मग त्याला कोणत्या स्तरापर्यंतचं शिक्षण त्याने घेतलं आहे. मग आता पुढचा मुद्दा आहे, प्राथमिक स्तरावरील शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे कोणती. मग कोणकोणती उद्दिष्ट आपल्याला यामध्ये सांगता येतील. तर त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे की प्राथमिक स्तरावर मातृभाषा आणि इंग्रजी यांच्या अध्ययनातून श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही मूलभूत कौशल्य विकसित करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही भाषा शिकण्यासाठी या 4 कौशल्यांची आवश्यकता असते: श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. मग ही मूलभूत कौशल्य प्राथमिक स्तरावरती विकसित झाली पाहिजे. हे याचं पहिलं उद्दिष्ट आहे प्राथमिक स्तरावरील शिक्षणाचं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे, उच्च प्राथमिक स्तरावर मातृभाषेच्या म्हणजे 6वी आणि 8वी पर्यंतचे वर्ग यामध्ये आहेत. तर मातृभाषेच्या मूलभूत भाषिक कौशल्यांचा अधिक विकास करणे, तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील मूलभूत कौशल्यांचे दृढीकरण करणे. बघा आता ही जी कौशल्य आहेत, मूलभूत भाषिक कौशल्य, तर यांचा विकास करणे, तसेच म्हणजे विद्यार्थ्याची जी मातृभाषा असेल त्याचा, आणि त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांमधील जी मूलभूत कौशल्य आहेत तर त्यांचं दृढीकरण करणे. आणि दृढीकरण हे कशातून होत असतं, तर उजळणी किंवा सराव. जर वारंवार आपण तीच कृती केली तर त्याचं कुठल्याही कृतीचं हे दृढीकरण होत असतं. तुम्ही कविता पाठ करतात किंवा तुम्ही पाढे पाठ करतात, मग यामध्ये तुम्ही ती कृती पुन्हा पुन्हा करतात, वारंवार करतात, त्याची उजळणी करतात, सराव करतात आणि मग त्यातून त्याचं दृढीकरण होत असतं. तिसरं उद्दिष्ट दिलेलं आहे, निरीक्षण, तुलना, वर्गीकरण, प्रयोग करणे, निष्कर्ष काढणे, त्यांचे निवेदन करणे यासारखी मूलभूत वैज्ञानिक कौशल्य व दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. मग बघा आता विद्यार्थ्यांना वैज्ञानिक कौशल्य पण आली पाहिजे. आणि विज्ञान विषयामध्ये आपण याचा अनुभव आपण घेतो. ज्यावेळी तुम्ही प्रयोग करता तर त्या प्रयोगामध्ये तुम्ही निरीक्षण करतात, तुलना करतात, वर्गीकरण करत असतात, निष्कर्ष काढतात, त्याचं निवेदन लिहितात. मग ही वैज्ञानिक कौशल्य आणि दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यानंतरचं पुढचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान विषयक कौशल्य निर्माण करणे. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की हे जे युग आहे या युगाला माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग असं म्हटलं जातं. मग ही कौशल्य देखील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याला स्वतःला संप्रेषणाचा आणि तंत्रज्ञान विषयक कौशल्यांचा वापर करता आला पाहिजे. त्यानंतर भारतीय सांस्कृतिक वारसा, भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि भौगोलिक सांस्कृतिक विविधता यांची ओळख करून देणे. बघा आपली संस्कृती खूप मोठी आहे, मग संस्कृतीतील परंपरा, भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता आपल्या देशामध्ये आहे, तर याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली गेली पाहिजे.
आणि हे प्राथमिक शिक्षणाचं उद्दिष्ट म्हटलेलं आहे. पुढचं उद्दिष्ट आहे सामाजिक हक्क आणि जबाबदाऱ्या यांच्याबरोबर सहकार्य आणि सहिष्णुता यांची जाणीव निर्माण करणे. बघा आता विद्यार्थ्यांना सहकार्य, सहिष्णुता यांची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. नंतर पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण यांची वैयक्तिक सामुदायिक जबाबदारी अंगी बाळगण्यास मदत करणे. आता बघा, पर्यावरणाचं संवर्धन करणं, संरक्षण करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि त्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि सामुदायिक त्याच्या अंगी ती जबाबदारी बाळगली गेली पाहिजे. तशी मदत प्राथमिक शिक्षणातून झाली पाहिजे. बघा, पुढचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठेची जाणीव निर्माण करणे. श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय की कोणत्याही कामाची लाज वाटता कामा नये. प्रत्येक काम श्रेष्ठ असतं म्हणून श्रमप्रतिष्ठेची जाणीव त्याच्यात निर्माण करणे. नंतर पुढचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांच्या शरीरसंपदेचा विकास करणे. तसेच शारीरिक आरोग्यविषयक चांगल्या सवयी लावणे. बघा, विद्यार्थ्याचं शारीरिक आरोग्य चांगलं असेल तरच त्याचं अध्ययन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणून शारीरिक आरोग्य संपदेचा किंवा शरीर संपदेचा विकास करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नंतर विद्यार्थ्यामध्ये जे वेगवेगळे कलागुण असतील या कलागुणांची जोपासना करणं हे एक उद्दिष्ट आहे. व्यवसायभिमुखता निर्माण करणं म्हणजे काय की व्यवसाय शिक्षणातून विद्यार्थी पटकन स्वावलंबी होऊ शकतो, म्हणून व्यवसायभिमुखता निर्माण करणे. त्यानंतर जीवन जगण्यासाठीची वेगवेगळी कौशल्य लागतात, या जीवन कौशल्यांचा विकास करणे. आणि आपल्या भारतीय समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, प्रादेशिकता, अंधश्रद्धा, लोकसंख्या वाढ, प्रदूषण, दहशतवाद, भ्रष्टाचार या समस्यांची निरक्षरता ही पण एक समस्या आहे. मग या सर्व समस्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून देणे. तर ही झाली प्राथमिक स्तरावरील शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे. यानंतर पुढचं शिक्षण जे आपल्याला अभ्यासाचं आहे ते आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण. मग बघा, इयत्ता 9वी आणि 10वी या 2 वर्गांसाठी जे शिक्षण दिलं जातं त्याला माध्यमिक शिक्षण असं म्हणतात. आणि इयत्ता 11वी आणि 12वी या वर्गांसाठी जे शिक्षण दिलं जातं याला उच्च माध्यमिक शिक्षण असं म्हटलं जातं. यालाच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण किंवा +2चा स्तर असं देखील म्हटलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नुकतंच आता माध्यमिक शिक्षणाचा स्तर किंवा टप्पा संपवून उच्च माध्यमिक शिक्षणाच्या ह्या स्तरात प्रवेश केलेला आहे. मग आपली जी भारतीय राज्यघटना आहे तर या राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय भारताच्या केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या सामायिक यादीमध्ये आहे. आणि शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम आराखडा जो आहे NCERT, त्याचं मराठीमध्ये त्याचं नाव आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली. हे झालं केंद्र शासनाचं, ते ठरवतात. आणि त्यावर आधारलेला पण आपल्या राज्याला, महाराष्ट्राला अनुकूल असा पाठ्यक्रम जो आहे MSCERT, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे ही संस्था ठरवते. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणे ही राज्यस्तरीय संस्था इयत्ता 1ली ते 12वी या वर्गापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचं लेखन, संपादन आणि त्यांची छपाई, वितरण यांची जबाबदारी सांभाळते. बघा, तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकाचं पहिलं पान जे पाहिलं तर त्यावर तुम्हाला हे लिहिलेलं दिसेल, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणे यांनी तुमचं हे पुस्तक तयार केलेलं आहे. मग इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांची जबाबदारी ही कुणावर असते तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडे असते. मग हे जे प्रमुख मंडळ आहे याची एकूण 9 विभागीय मंडळे आहेत. ती आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्य करतात. त्यापैकी आपला नाशिक विभाग हे एक मंडळ आहे. मग बघा, या ठिकाणी तुम्हाला इंटरनेट माझा मित्र यामध्ये काय म्हटलं आहे, इंटरनेटवरून
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या विभागीय शिक्षण मंडळाची यादी शोधा. तर तुम्ही इंटरनेटचा वापर करतात तर निश्चित तुम्ही ही यादी शोधा. बघा, माहीत आहे का तुम्हाला, यात तुम्हाला विचारलेलं आहे की भारत सरकारच्या वतीने बघा जे आयोग नेमण्यात आले होते शिक्षणासंबंधी, त्यामध्ये डॉक्टर मुदलियार माध्यमिक शिक्षण आयोग 1952-53चा आणि डॉक्टर कोठारी भारतीय शिक्षण आयोग 1964-66चा यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जून 1972 पासून माध्यमिक शिक्षणाच्या पुनर्रचनेला सुरुवात झाली. केव्हा? जून 1972 पासून. आणि विद्यार्थी मित्रांनो, 1975 पासून 10+2+3 हा शिक्षणाचा आकृतीबंध संपूर्ण राज्यात स्वीकारण्यात आला. म्हणजे बघा, कोठारी आयोगाने हा आकृतीबंध दिलेला आहे. 10 वर्षांचं माध्यमिक शिक्षण 1ली ते 10वी अधिक 2 वर्षाचं उच्च माध्यमिक शिक्षण 11वी-12वी आणि 3 वर्षाचं पदवी शिक्षण याचा समावेश यामध्ये होतो अधिक 3. मग बघा, आता नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे तर त्यामध्ये हा कोठारी आयोगाने जो शैक्षणिक आकृतीबंध सुचवलेला होता 10+2+3 याऐवजी आता नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालं, त्याला मंजुरी पण मिळाली. तर आता नवीन आकृतीबंध जो आहे तर तो 5+3+3+4 याप्रमाणे आता नवीन आकृतीबंध स्वीकारण्यात आलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मग बघा, आता जे शिक्षण आपण अभ्यासतोय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण, मग या स्तरावरील शिक्षणाची जी सर्वसाधारण उद्दिष्ट आहे तर ती कोणती? तर त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे निरीक्षण करणे, साधर्म्य शोधणे, अनुमानाद्वारे सिद्धांताची सत्य असत्यता पडताळणे, उपपत्ती मांडणे इत्यादी क्षमता विकसित करणे. म्हणजे बघा, विद्यार्थ्याला निरीक्षण करता आलं पाहिजे, साधर्म्य शोधता आलं पाहिजे, नंतर अनुमान काढता आला पाहिजे, एखादा सिद्धांत असेल तर तो त्याची सत्य असत्यता त्याला पडताळता आली पाहिजे. मग या सर्व क्षमता विद्यार्थ्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या स्तरावरून विकसित झाल्या पाहिजे. त्यानंतर माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान विषयक कौशल्य विकसित करणं, हे आपण प्राथमिक शिक्षणाच्या उद्दिष्टांमध्ये पण अभ्यासलं. तर ही काळाची गरज आहे. माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान विषयक कौशल्य विद्यार्थ्याला आली पाहिजे. पुढचं उद्दिष्ट आहे स्वयंरोजगार मिळवण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्य विकसित करणं. बघा, विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे आणि त्यासाठी त्याला ही जीवन कौशल्य विकसित करता आली पाहिजे. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाबाबत कृतीशील करणे हे त्याचं कर्तव्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण केलं पाहिजे. नंतर पुढचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता तसेच बहुविधतेचा आदर करण्यास प्रवृत्त करणे. हे देखील आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्याने केलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक व मानसिक ऊर्जेचे संवर्धन होऊन स्वतंत्र विचार करण्याची व सामाजिक मूल्यांना धोका पोहोचवणाऱ्या शक्तींना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे. बघा, आता आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला ज्या शक्ती धोका पोहोचवत असतील अशा किंवा असे जे सामाजिक मूल्य असतील तर यांना सामोरे जाण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये असली पाहिजे. स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता त्याची विकसित झाली पाहिजे. नैतिक आणि मानसिक ऊर्जेचे संवर्धन झालं पाहिजे. नंतर पुढचं उद्दिष्ट आहे भूतकाळाच्या जाणीवेतून वर्तमान काळाचे भान निर्माण करणे, त्याद्वारे भविष्याचा वेध घेण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणे. नंतर राष्ट्रासमोरील सामाजिक व आर्थिक आव्हानांची ओळख करून देणे. आपल्या देशासमोर सामाजिक आणि आर्थिक आव्हानं कोणती आहे याची ओळख विद्यार्थ्याला झाली पाहिजे. त्यानंतर आपली जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या बलस्थानांची ओळख करून देणे. जागतिकीकरण, स्थानिकीकरण, खाजगीकरण आणि आधुनिकीकरण यांचा मेळ घालून परस्परावलंबनाची जाणीव निर्माण करणे. बघा, आज आपण पाहतोय की प्रत्येक जागतिकीकरण झालं आहे,
स्थानिकीकरण झालं आहे, प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण झालं आहे, आधुनिकीकरण झालं आहे. मग या सर्वांचा मेळ घालून त्यांचा परस्परावलंबनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून देणे. सार्वजनिक मालमत्ता व सांस्कृतिक वारसा संरक्षणाची जाणीव निर्माण करणे. बघा, तर सार्वजनिक मालमत्तेचे जतन आणि संवर्धन विद्यार्थ्याला करता आलं पाहिजे. आपला सांस्कृतिक वारसा त्याच्या संरक्षणाची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. समाजाचे जे दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकांचं तसेच महिलांच्या सबलीकरणाच्या आवश्यकतेची जाणीव काय आहे ही विद्यार्थ्यांना समजली पाहिजे. बघा, आपल्या भारतात विविधतेत एकता आहे हे आपल्याला माहिती आहे. मग सर्व धर्म समभाव, सामाजिक सुसंवाद आणि समता ही जी मूल्य आहेत तर ही विद्यार्थ्याच्या अंगी बाळगण्यास मदत झाली पाहिजे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून. आणि जी नैसर्गिक संपत्ती आहे तिचा विकास करून सामंजस्याने सामायिकरित्या ती वापरण्याबाबत जागृती निर्माण झाली पाहिजे. तर ही झाली माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे. मग आता बघा, चर्चा करामध्ये तुम्हाला म्हटलं आहे की प्राथमिक शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे यामधील ठळक मुद्द्यांवर चर्चा करा. तर आतापर्यंत आपण जे मुद्दे अभ्यासले याचं तुम्ही पुन्हा वाचन करा, नोट्स काढा आणि यावर तुम्ही चर्चा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन मुद्दा सुरू करू. मी तुमचा निरोप घेते. घरी राहा, सुरक्षित राहा.